गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त आनंदनगर इथं ज्ञानप्रभा महिला मंडळाच्या वतीनं सर्व समाजातील नागरिकांसाठी खीरदान आणि धम्म कार्याचं आयोजन उत्साहात करण्यात आलं। कार्यक्रमाला उपासक उपासिकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजाची स्थापना करून करण्यात आली। मंडळातील महिलांनी पांढरे वस्त्र परिधान करून धम्म कार्याला विशेष शोभा आणली। बुद्धाचार्य सुरेश पवार यांनी उपस्थितांना त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून देत भगवान गौतम बुद्धांचा धम्माचा संदेश दिला। भाई कैलास सुखदाने यांनी त्रिशरण आणि पंचशीलाचं महत्त्व स्पष्ट केलं। कार्यक्रमात लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग राहिला। कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी ज्ञानप्रभा महिला मंडळाच्या उपाध्यक्षा ज्योती अवरसरमोल, सचिव विजया अंभोरे यांच्यासह सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांना खीरदान करण्यात आलं। करुणा, समता, बंधुता आणि शांततेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला। च्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या वर्षावासामध्ये पौर्णिमेला खास करून महत्त्व असतं आणि त्या पौर्णिमेचं औचित्य साधून या ठिकाणी हा जो ओपन स्पेस आहे या ओपन स्पेसमध्ये धम्मध्वजाचं ध्वजारोहण या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि एक धार्मिक वातावरण या ठिकाणी चांगलं वातावरण तयार झालेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की धम्माचा गाडा मी इथपर्यंत आणला आहे, तुमच्याच्यानं का पुढे नेता येत असेल तर तो निश्चित न्या, पण त्याला मागं ओढण्याचं काम कोणी करू नका। तर या भागातल्या ज्या आमच्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांनी ही धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठी आज धम्माचा गाडा पुढं नेण्यासाठी या ठिकाणी या सगळ्या महिला आज या ठिकाणी जमल्या आणि या ठिकाणी त्रिशरण, पंचशील आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या ठिकाणाहून सुरू होणार झालेलं आहे। ज्ञानप्रभा महिला मंडळ आणि या भागातल्या सर्व महिला, तरुण मंडळी, पुरुष या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो, कारण जो हा ओपन स्पेस होता हा खितपत पडलेला होता। या ओपन स्पेसमध्ये कुठल्याही प्रकारची स्वच्छता नव्हती। काल 2-3 दिवसापासून महिलांनी या परिसरामध्ये स्वच्छता केलेली आहे। बोधी वृक्षावरून देखील या ठिकाणी झालेला आहे आणि या ओपन स्पेसचा एक चांगला धम्म कार्यासाठी उपयोग या ठिकाणी यापुढे आम्ही करणार आहोत, या महिला करणार आहेत आणि म्हणून त्यांचं कार्य हे कौतुकास्पद आहे। चिखली शहरालगत असलेल्या चांदई गावात कचऱ्याचे ढीग, साचलेले घाण पाणी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झालेत। शासनाकडून स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुंदर गावांचा संकल्प केला जात असताना गावातील परिस्थिती मात्र चिंताजनक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्यासह विविध आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीनं तातडीनं स्वच्छता मोहीम राबवून कचरा आणि साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांकडून होते। दरम्यान ग्रामपंचायत सचिव परहाड यांच्याशी प्रतिनिधी किरण शेजोळ यांनी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचं सांगण्यात आलंय। प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन गावातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। काय आमची समस्या हीच आहे साहेब की या नळात पूर्ण पाणी घाणीचं येते। नळाला कधी नळाला बी घाण पाणी येते आमच्या पूर्ण, मग ते पाणी कसं प्यायचं आम्ही नळाचं? काय काय त्रास आहे तुम्हाला याच्यापासून? या नालीपासून डास, मच्छर सगळे लहान लेकरं सगळे आहे ना, ते धाप्यातून पाणी जात नाही समोर। तुम्ही सरपंच ग्रामसेवकांना सांगितलं काय सांगतात ते सांगतात की करू साधारणतः या नाल्या कधीपासून उपसलेल्या नाहीत? नाले 6 तर महिने झाले असतील। 6 महिने झाले। हा 6 महिन्याच्या अगोदर उपसलेलं का? हा हो, पण पाणी जात नाही ना त्याच्यातून। किती नाल्या काढल्या तर पाणी जात नाही त्याच्यातून समोर। पाणी सगळं कचरा अटकते आलं की हो का? हम्म पूर्ण गावाचं पाणी येते त्याच्यात? हो, गावाचं घाणीचं, संडासचं सगळं पाणी आमच्या नालीनं। विद्या सुनील जाधव। बरं, काय त्रास आहे तुम्हाला छान हे नालीचं सगळं पाणी, नळ आले की पूर्ण पाणी आमच्या घरात तिकडे वरती येते। दोन्ही नाले तसेच आहे मला साहेब, हे बी पाणी हे बी पाणी। मग सगळं नळ आले की सगळं हे होते, पाणी साचे ह्याच्यातून डाप्यातून पाणी जात नाही पुढं समोर। काय काय त्रास होतो याच्यापासून? मच्छर बी होतात ना, सगळे लहान लेकरं घरात, मच्छर आहे सगळे, वास येते सगळं बाहेर बसलं की। याच्या अगोदर तुम्ही ग्रामसेवक हा सांगितलं, किती वेळा सांगितले आम्ही ग्रामसेवकला, सरपंचाला बी हो सांगितलेलं आहे, ग्रामसेवकला पण सांगितलं। कमलबाई दिलीप साबळे। तर काय सांगसाल, काय तुम्हाला तकलीफ आहे याच्यापासून? त्याच्यापासून बंद संडासलं, बंद मच्छर, चिलटे, बंद घाण, बंद पाणी नाल्याचं आमच्या दारी येते, बंद गावाचं त्रास नाही तर कसं आहे, आम्ही कटाळो साहेब। काय काय त्रास? बंदच त्रास आहे, बंद गावाची घाण येते आमच्या दारी। घाण येते? मग
सरपंचाला ग्रामसेवकला सांगितलं? सगळे सांगून कटाळू. सविता माले सगट काय सांगते ते? ते नुसतं करू म्हणते, करायचा पत्ताच नाही. 50 वर्षापासून आमचं घरी आहे, तसं सांगणं चालू आहे. हे लोक नाले साफसफाई वगैरे काही करत नाही? काहीच नाही, काहीच नाही. काय म्हणते सांगितलं तर? नुसतं हो म्हणते, येत नाही तर काढत नाही, काहीच करत नाही याचा बंदोबस्त. मी संजय विठ्ठल जाधव, काय गावचा. सांगताल तुमच्या गावामध्ये ही जी घाणी साम्राज्य साचलेलं आहे? बऱ्याच दिवसापासून सचिव, सरपंच यांना मी स्वतः एक वेळेस या पाण्याच्या संदर्भानं उपोषणाचं माननीय कलेक्टर साहेब यांना उपोषणाचा इशारा दिला. संपूर्ण गावातलं जे सांडपाणी येतं हे सांडपाणी संबंधित साचून त्या पाण्याचा प्रादुर्भाव हा दलित वस्तीत होतोय. या अनुषंगानं मी सन्माननीय कलेक्टर साहेबांना उपोषणाचा इशारा दिलेला, निवेदन दिलेलं आहे. त्याच्यानंतर या कलेक्टर साहेबांनी BDO सचिव यांना पत्रव्यवहार करून सुद्धा यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. तदनंतर पुन्हा एकदा या अनुषंगानं मी या सांडपाण्याच्या संदर्भानं सन्माननीय कलेक्टर साहेब, SP साहेब यांना मी आत्मदहनाचा इशारा देऊन या पाण्याच्या संदर्भानं बऱ्याच हे केलं. परंतु तदनंतर सुद्धा सचिव हे म्हणतात की बुवा हे पाणी BC हद्दीमध्ये येत असून, PWच्या हद्दीमध्ये येत असून या पाण्याचा आम्ही काहीच करू शकत नाही. परंतु या पाण्यामुळं संबंधित दलित वस्तीत हा संपूर्ण गावचं पाणी येऊन त्या ठिकाणी साचून त्याचा प्रादुर्भाव होतो आणि जनसामान्याच्या आरोग्याला धोका पोहोचतोय. या ठिकाणी सामाजिक संवेदनशीलतेचा मुद्दा म्हणून, सामाजिक मुद्दा म्हणून या ठिकाणी धम्मदीप बुद्ध विहार आहे. या विहारामध्ये बुद्धाच्या मूर्त्या आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या आहेत आणि अशा ठिकाणी या सांडपाण्याचा प्रादुर्भाव होऊन आमच्या मागासवर्गीय वस्तीत हे पाणी घुसून याचा प्रादुर्भाव झालेला आहे. बऱ्याच लोकांना याचा त्रास असून शासन कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेण्यास तयार नसून येणाऱ्या काळात हा फार मोठा असा प्रचंड आक्रोश मनात तयार होऊन एखादी वित्तहानी होऊ शकते. या संदर्भानं वारंवार विनंत्या करून सुद्धा संबंधित यंत्रणा कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही. बुलढाण्यातील आयुष्मान आरोग्य मंदिराच्या कारभारावर नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डॉक्टर मस्त, पेशंट त्रस्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. आरोग्य मंदिराची अधिकृत वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते 5 अशी असताना वेळेत OPD सेवा बंद असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं. त्याचबरोबर आपत्कालीन सेवा 24 तास सुरू असणं अपेक्षित आहे, मात्र ती बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. दवाखान्यात डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्यानं उपचारासाठी आलेल्या रुग्णांना रिकाम्या हातानं परतावं लागले अशी तक्रार आहे. त्यामुळे OPD बंद का होती? 24 तासांची आपत्कालीन सेवा प्रत्यक्षात सुरू आहे का? डॉक्टर कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती आहे? असे सवाल नागरिक उपस्थित करतायत. माझं नाव शेख अशरफ शेख अनवर, माजी उपसरपंच किनोळा. बरं, काय सांगताल सरपंच साहेब? या ठिकाणी तुम्ही आलेले आहात. मी आज या दवाखान्यात 2 वेळा आलो, एकही कर्मचारी इथं हजर नाही. हे लोक शासनाचा पैसा घेतात, सुविधा 1 रुपयाची बी सुविधा इथं देत नाही. एकही कर्मचारी इथं हजर नाही. याच्यावर कारवाई करण्यात यावी ही माझी आग्रहाची विनंती. यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पेशंट आलेला आहात आणि डॉक्टर एकही हजर नाही, काय म्हणसाल तुम्ही? आता 11:30 वाजले, डॉक्टर एकही हजर नाही. काय कारण आहे? त्याने हजर राहायला पाहिजे की नाही असं तुम्हाला वाटतंय? जर समजा आता एखादा सिरियस पेशंट आहे, हे असे डॉक्टर जर हजर नसले तर काहीतरी होईलच ना. बरोबर आहे. आता डॉक्टर एकही हजर नव्हता आतापर्यंत. होते का आतापर्यंत तुम्ही आले तर? ठीक आहे, ओके. तुमचं नाव सांगा. अनिल राजपूत. बरं, या ठिकाणी ताई सरपंच आहेत, काय सांगसाल ताई? या ठिकाणी तुम्ही आता आले होते, 11:15 वाजलेत. आज आम्ही पेशंट येऊन दवाखान्यामध्ये आलो होतो. ज्यावेळेस जे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्या कारणानं बरेच पेशंट वापस गेलेले. हो, तर या ठिकाणी आज असं माहिती पडलं की ईदमुळं सुट्टी असेल, पण काही लोकांचं म्हणणं आहे की ईदमुळं सुट्टी नव्हती आहे प्राथमिक आरोग्य केंद्राला. कारण आज सुट्टी असताना सुद्धा काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची ड्युटी उपस्थित असते. पाहिजेच नाही, एक अधिकारी आज तिथे उपस्थित नाहीये. बरं, या ठिकाणी एकही डॉक्टर हजर नाहीये, तुम्ही पाहिलं? हा, उपस्थित नाही. बरं, यांच्यावर कायदेशीर कारवाई असं तुम्हाला वाटतंय का? व्हायला व्हायला कारण पाहिजे. गोरगरीब जनतेचे बेजारे व्हायला नको. ईदमुळे आहे का? डॉक्टर कोणीच नाही का? किती वाजता येतात डॉक्टर?
आज येणारच नाही जाईल दररोज उघडतं का दवाखाना? हो. बरं. तुम्ही कोणी इथं? मी PTL. बरं. डॉक्टर किती असतात इथं नेहमी करा? 9-9. नाही, किती असतात? डॉक्टर एकच असतो. नर्स असतात. कोणते डॉक्टर आहे? आपल्या भुसरट मॅडम. बरं. आज सुट्टी असल्यामुळे कोणीच येणार नाही? नाही, नर्स आहे ना. नर्स आहे. किती नर्स आहेत? 2 नर्स आहेत. एकीची आज असते, एकीची उद्या असते, असं असतं. सध्या आज कोणी इथं? सोळंकी बाई सध्या कुठे आहेत त्या? ते येऊ राहिले. आता ही एक गेली आता नेमकेच, हं. दुसरी येऊ राहिली. बरं, ही तर वाडी पाट्यावर होत्या. ठीक आहे, चालेल. 11:15 वाजले तर अजून दवाखाना बंद आहे. आज सुट्टी आहे म्हणून द्यायचं. भालगाव येथील लोकोत्तर महाविहारात श्रावण पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. बुद्ध धम्मातील पौर्णिमेला विशेष महत्त्व असून वर्षावास काळातील श्रावण पौर्णिमेला डाकू अंगुलीमाल यानं तथागत बुद्धांकडून धम्मदीक्षा घेण्याची आठवण केली जाते. पूजनीय भदंत बी. राहुलो यांच्या मार्गदर्शनाखाली बोधिपूजा, बुद्धवंदना, धम्मचक्र सुत्तपठण आणि धम्मदेसना घेण्यात आली. यावेळी भंतेजींनी मैत्री, करुणा आणि शांततेचा संदेश उपस्थितांना दिला. पौर्णिमेचा औचित्य साधून आयु सुवर्णा दिनेश गवई यांच्या वतीनं उपासक उपासिकांसाठी भोजनदान करण्यात आलं. कार्यक्रमाची सांगता आशीर्वाद गाथेनं करण्यात आली. पौर्णिमा आहे, याच्या निमित्त काय सांगसाल? काय बौद्ध धर्माच्या नीतीने काय सांगसाल आजच्या दिवशी? नमो बुद्धाय जय भीम. आज अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा. आता जो सध्या हा कालावधी सुरू आहे, वर्षवासाचा हा कालावधी अत्यंत पवित्र हा कालावधी मानला जाते बुद्ध धर्मामध्ये. 3 महिने हा सतत वर्षवासाचा कालावधी. या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या विहारामध्ये भिक्खू संघ किंवा भंतेजी अधिष्ठानपूर्वक 3 महिन्याचं अधिष्ठान घेऊन त्या विहाराला धम्म आणि विनयाचं पालन करत असतात. हे धम्म आणि विनयाचं पालन करत असताना एका ठिकाणी राहून दररोज उपासक उपासिका मोठ्या श्रद्धेनं भिक्खू संघाच्या भोजनाची व्यवस्था करतात. त्यांच्या राहण्याची, औषध पाण्याची, त्याचबरोबर चिवराची व्यवस्था करून या वर्षवासाच्या कालावधीमध्ये जे उपासक उपासिका विहाराला येतात, या निमित्तानं उपासक उपासिकांना भंतेजींच्या किंवा भिक्खू संघाच्या माध्यमातून धम्मदेसना देण्यात येते. आजची ही जी पवित्र पौर्णिमा आहे, श्रावण पौर्णिमा, आपण पाहत असतो की जो अंगुलीमाल डाकू आहे, या डाकूची धम्मदीक्षा बुद्धांद्वारे करण्यात आली होती. आपण पाहत असताना जो अंगुलीमाल आहे हा किती क्रूर होता. तो क्रूर असतानासुद्धा भगवान गौतम बुद्धांनी मैत्रीच्या माध्यमातून त्याच्या मनावरती त्याचं मन जिंकलं आणि ते मन जिंकून त्याला भिक्खू संघामध्ये प्रवज्जा देण्यात आली. एक थोडक्यात सांगायचं झालं तर अशी ही पौर्णिमा आहे. आपण या विहाराला आलो असता लोकोत्तर महाविहार शाखा भालगाव पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दर पौर्णिमेला, वर्षाच्या 12ही पौर्णिमा ज्या आहेत, या 12ही पौर्णिमेला वेगवेगळ्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं जाते. सकाळपासूनच या ठिकाणी उपासक उपासिका मोठ्या उत्साहाने इथे येतात. आपण पाहतो माझ्या पाठीमागं हा बोधिवृक्ष आहे. दर पौर्णिमेला किंवा ज्या ज्या वेळेला उपासक उपासिका येतात किंवा संपूर्ण या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या बोधिवृक्षाला वंदन, पूजा, त्याचबरोबर परित्राण पाठाचं इथं आयोजन होते. भिक्खू संघाचं किंवा भंतेजींचं भोजनाची व्यवस्था, त्याचबरोबर उपासक उपासिकांची सुद्धा भोजनाची व्यवस्था दर पौर्णिमेला करण्यात येत असते. हा जो पौर्णिमेचा कालावधी आहे महत्त्वाचाच आहे. पण या माध्यमातून आपण जसं पाहतो समाजामध्ये जे कोणी प्रिय लोक असतात, आपण फक्त त्यांच्यावरतीच मैत्री करतो. पण विहाराला आल्याच्या नंतर या पौर्णिमेच्या माध्यमातून या संपूर्ण 10ही दिशामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सत्व आहेत, मित्र असतील किंवा शत्रूही जरी असले, त्यांच्यावरती मैत्री भावना कशा प्रकारे करावी हे या विहारामध्ये या मैत्रीचं मार्गदर्शन केलं जात असते. मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष राऊत. बरं, आजच्या दिवशी काय महत्त्व आहे बुद्ध पौर्णिमेचं? या 3 महिन्याच्या वर्षवासामध्ये पूजनीय भंते बी. राहुलो यांच्या ज्ञानाचा फायदा सर्वांना व्हावा, तसंही बुद्धधर्मामध्ये या 3 महिन्यामध्ये वर्षवास चालतो. या वर्षवासामध्ये भंते एका ठिकाणी राहून त्या ठिकाणच्या उपासक उपासिकांना बुद्धाचं तत्त्वज्ञान जे आहे ते सांगत असतात. आणि हे स्थळ जे आहे हे आहे लोकोत्तरा बुद्धविहार भालगाव चिखली. ज्या परिसरामध्ये आपण जो
पिंपळ वृक्ष पाहिलेला आहे. हा वृक्ष म्हणजे तो वृक्ष आहे ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली तथागत भगवान बुद्धाला ज्ञान झालं होतं. त्याच वृक्षाची फांदी या ठिकाणी भंतेने आणून लावलेली आहे. उद्देश हा आहे की ज्या पद्धतीचं ओरिजिनल ज्ञान तथागतांनी विश्वाला दिलं त्याच ज्ञानाचा काही अंश या परिसरात देखील लोकांना मिळावा आणि त्या अनुषंगानं पूजनीय भंते बी राहुलो हे त्रिपिटकामध्ये, त्रिपिटक हे बुद्धधर्मामधलं सर्वात एक पवित्र ग्रंथ ज्याला म्हणतो आपण, त्यातला काही भाग धम्मपद ज्याद्वारे तथागतांनी विश्वाला म्हणजे अनेक उदाहरणाच्या माध्यमातून जे ज्ञान दिलं, म्हणजे आयुष्यात जगत असताना ज्या ज्या गोष्टी घडतात त्या त्या गोष्टींच्या अनुषंगानं त्यांनी त्या गाथा म्हटलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं मानवी जीवन कसं सुकर करता येईल, कसं आनंदमय करता येईल आणि आपल्यासोबतच इतर प्राणीमात्रास देखील आपण काळजी घेतल्या जाईल. म्हणजे एकंदरीतच जे जीवजंतू या पृथ्वीतलावर आहेत या सर्वांचं जीवन कसं कल्याणकारी होईल हा प्रयत्न बुद्ध धर्माचा असतो. त्या अनुषंगानं भंतेच्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील जिल्हा परिषद प्रशाला आणि केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींनी वृक्षांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन साजरं केलं. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. झाडं आपल्याला ऑक्सिजन, सावली, फळं, फुलं आणि औषधी वनस्पती देतात. त्यामुळे वृक्षांचं संगोपन आणि संरक्षण करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. बहीण भावाच्या नात्याप्रमाणे मानव आणि निसर्गाचं नातं घट्ट व्हावं या भावनेतून वृक्ष रक्षाबंधन उपक्रम राबवण्यात आला. आम्ही तुमचं रक्षण करू असा संदेश देत विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो, त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात असं सांगण्यात आलंय. या उपक्रमासाठी वापरण्यात आलेले राखीचे दोरे नाजूक असून काही दिवसांनी ते गळून पडतील, अन्यथा झाडाला त्रास होऊ नये म्हणून राख्या काढून टाकण्यात येतील अशी माहिती शिक्षक गणेश राजपूत यांनी दिली. महादेवाच्या भक्तीनं प्रेरित होऊन घृणेश्वर येथून पवित्र जल घेऊन श्री गौतमेश्वर संस्थानकडे निघालेल्या कावड यात्रेनं तब्बल 1900 किलोमीटरचा अनवाणी पायी प्रवास पूर्ण केलाय. तेल्हारा शहरात यात्रेचं हर हर महादेव बम बम बोलेच्या जयघोषात उत्साहात स्वागत करण्यात आलं. या यात्रेचं विशेष आकर्षण ठरलं ते भोळा नावाचा कुत्रा. यात्रा सुरू झाल्यापासून तो यात्रेकरूंसोबत तब्बल 1900 किलोमीटर चालत तेल्हाऱ्यात दाखल झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भोळाची विशेष चर्चा झाली. शहरातील सरिता मेडिकल समोर नगरसेवक जितेंद्र राठी यांनी शिवभक्तांसाठी फराळ आणि फळांचं वाटप करून स्वागत केलं. यावेळी माजी नगराध्यक्ष सुशीला मुलचंद राठी तसंच अंबिका अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक मुलचंदजी राठी उपस्थित होते. कावडीत आणलेलं पवित्र जल श्री गौतमेश्वर संस्थान इथं भगवान महादेवाच्या अभिषेकासाठी अर्पण करण्यात येणार आहे. या यात्रेनं श्रद्धा, संयम, निष्ठा आणि सेवाभावाचा अनोखा संदेश दिलाय. तेल्हारा नगरी भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेली. ब्रह्माकुमारी गीता पाठशालेच्या वतीनं गुरुवारी सायंकाळी 7 वाजता रक्षाबंधन उत्सव आध्यात्मिक, आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला ओम शांती परिवारातील भाऊ बहिणींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यावेळी ब्रह्माकुमार श्यामभाई यांनी रक्षाबंधनाच्या आध्यात्मिक महत्त्वावर मार्गदर्शन केलं. रक्षाबंधन हा केवळ भाऊ बहिणीचा प्रेमाचा सण नसून पवित्रता, प्रेम, आत्मिक बंधन आणि परमात्म्याशी जोडले जाण्याचा संदेश देणारा पवित्र सण आहे असं त्यांनी सांगितलंय. यानंतर गायत्री दिदी यांनी उपस्थित सर्व भाऊ बहिणींना प्रेमपूर्वक राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. राखी बांधण्याच्या या भावपूर्ण सोहळ्यामुळे कार्यक्रमस्थळी आनंद, प्रेम आणि आध्यात्मिक ऊर्जेचं वातावरण निर्माण झालं. रक्षाबंधनाच्या माध्यमातून पवित्रता, आत्मिक प्रेम, बंधुभाव आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. शिवजयंती उत्सव समिती शिरोलीच्या वतीनं पारंपरिक कावड यात्रेचं शिरोली ते दाभडी आयोजन करण्यात आलं. कुन्हा तळणी परिसरातून मार्गस्थ झालेल्या या यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. हर हर महादेव आणि शिवशंभोच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. अनेक किलोमीटरचा कठीण पायी प्रवास, पायात चपला नसतानाही कडक ऊन पावसाची पर्वा न करता भाविकांनी श्रद्धेनं यात्रा पूर्ण केली. ही यात्रा केवळ शारीरिक कष्टाची नसून श्रद्धा, संयम आणि मनशुद्धीचा प्रवास असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे. धार्मिक मान्यतेनुसार कावड यात्रेची परंपरा श्रवण कुमाराच्या कथेशी जोडली जाते. पवित्र जल कावडीतून नेऊन भगवान शंकराला अर्पण करण्याची ही परंपरा आजही भक्तिभावानं सुरू आहे. या यात्रेची सुरुवात ओम संजय कुर्मेलकर यांनी केली. कमी वयातही त्यांनी आपल्या मित्रांसह पुढाकार घेतला. त्यांच्या सहकाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यात्रा उत्साहात पार पडली.
शिरोली गावाचे नागरिक आहे, यांना पण विचारू. सर, हे जे आज कावड काढली आहे तुम्ही, तर याचं काय प्रतीक द्यायचं आहे तुम्हाला? काही नाही, एकतेचं प्रतीक द्यायचं आहे आणि संस्कृती आपली भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला कावड यात्रा करायची आहे. तर ह्या मुलांसाठी जे आज आहे ना, म्हणजे जे एकदम मोबाईलच्या जमान्यामध्ये हे अशी धार्मिकता, म्हणजे याचं स्पष्टीकरण काय? याचं धार्मिकता स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं तर भारतीय संस्कृती बस. तर तुम्ही शिरोली गावासाठी एवढी मोठी जे निघाली कावड, याच्याबद्दल तुमचं मत? कसं एकात्मिका यांनी एक समूह तयार होते, म्हणजे एक एकत्रितकरण गावाचं, तो कोण्या ना कोण्या माध्यमातून झालं पाहिजेत, एकत्र सगळे आले पाहिजेत, हा आमचा उद्देश आहे. आणि तसा श्रावण मास चालू असल्याच्यानं आम्ही कावड यात्रा दरवर्षीप्रमाणे आम्ही काढत असतो. तर हे पहिलीच आहे तुमची की याच्या आधी काढल्या नाही, होत्या? हे पहिल्यांदाच आहे. पहिलीच आहे. तर या सर, तुमचं नाव? शुभम अहिरकर. तर मग अशा ह्या मुलांसाठी तुमचं काय मत आहे? आमचं मत एवढंच आहे, एकात्मानं राहता या धार्मिकतेकडं आपली महाराष्ट्राची शान म्हणजे हे आहे, आज त्या दिसून राहतं तुमच्या गावाच्या माध्यमातून. तर तुमचं अशा मुलांसाठी काय म्हणणं आहे? आम्ही पहिलं एक काम असं केलं की शिवाजी महाराजाचा अश्वरूढ पुतळा बसवला हो. गावामध्ये, आणि त्यानिमित्तानं सर्व यंग जनरेशन जेनजी आपण जे म्हणतो आता, ते सर्व एकत्र आणण्यासाठी आणि हिंदू धर्मातल्या देवादेवताले जोपासण्यासाठी ज्या वेळेत ते जे सण असते त्यावेळेत ते सण करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि सर्व जेनजीज म्हणून आपण, आणि काही आमचे ज्येष्ठ नेते आहे, ज्येष्ठ म्हणजे बंधू, जसं आमचे संदीप भाऊ यमुलवार, प्रसन्न भाऊ पायताडे, राहुल भाऊ ढवळे, उमेश भाऊ बावणे, आमचे अजय भाऊ चौधरी, खास करून आमच्या मंडळाचे सचिव, आणि आमचे भाऊ गोलू भाऊ भोयर. तर हा सर्व म्हणजे हिंदू धर्माचा सर्व एकत्र दिसण्यासाठी, संस्कृती त्याला आम्ही पुनर्जीवित करण्यासाठी त्याच्या माध्यमातून काही ना काही आमच्याकडून आम्ही प्रयत्न करतो जोपासण्यासाठी बस. तुमच्या गावाबद्दल आणि तुमच्या हे छोट्या मुलांबद्दल एक तुमचं मनोगत व्यक्त करा. त्या मुलांना पण नंतर प्रोत्साहन झालं पाहिजे असं. आज दिनांक 24/8/2026 रोजी श्रावण महिन्यातला हा दुसरा सोमवार. ह्या सोमवारी आपल्या शिरोली गावातील राजे शिवछत्रपती न्यूज मराठी 24/7 किलोमीटर यवतमाळ जिल्हा. तर आता तुम्ही कावड यात्रा घेऊन चालली, तर महाकालसाठी एक गजर होत्या चांगला जोरात मोठा, आणि छत्रपती शिवाजी महाराज पण एक छत्रपती शिवाजी महाराजाचं शिवशंभूचा गजर द्या तुम्हाला, जसं की शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रासाठी काय केलं हे तर सगळ्यालाच माहीत आहे. तर एक अशा फक्त एक तुमची शिवाजी महाराजाची महाराज आस्ते कदम महाराज गणपती गजपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रशास्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी जिजाऊ पुत्र श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव. बोल श्री महाकाल की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. धन्यवाद सर. न्यूज मराठी 24/7 निलेश कुर्मेकर यवतमाळ जिल्हा. आणखीन बी आपण यांना फॉलो करू का बघू. आता आणखीन बी समोर बी यांच्यासोबत जाऊ. नमः पार्वती पते हर. धन्यवाद. तर बघू शकता अतिशय उत्साह दिसत आहे. तर आपण समोर यांना आणखी फॉलो करूया. कुठं यायला कमीत कमी आणखीन 10 ते 15 किलोमीटर आपण फॉलो करू की पैदल चालते कशी काढते कावड आता आपण बघू रस्त्यात. तर बघू शकता ओम कुर्मेलकर यवतमाळ जिल्हा घाटा तालुक्यातील शिरोली गावातील मुलगा आहे आणि त्याचे आईवडील आपल्यासोबत आहेत. आणि त्यांच्या मुलामुळे आज हे कावड यात्रा शिरोली ते दाबडी बोरगाव इथं निघालेली आहे. आणि एक संकल्प त्यांनी मनात घेतला
आणि त्याच्या आई वडिलांनी त्याला म्हटलं की बाबा तू एक कावड यात्रा घेऊन जा, तर तो मुलगा त्यांच्या शब्दाला मान देऊन त्याची कावड यात्रा नेण्यात आलेली आहे. तर आपण त्याच्या आईवडिलाशी वार्तालाप करूया आणि त्याच्या आईवडिलाला हे प्रश्न विचारू की बा आज मोबाईलच्या जमान्यामध्ये आज मुलं कोण्या रस्त्यावर चाललेले आहे आणि तुम्ही एवढं तुमच्या मुलाला संस्कृत आणि संस्कार कसे का दिले आणि आज तुमचा मुलगा आज एवढा मोठं स्टेप घेतलेली आहे आणि तो मुलगा आज शिरोली ते दाबडी बोरगाव त्यांच्यापासून मी त्याची निगराणी करतो त्यांच्या आपण न्यूज चॅनल आपलं मराठी चॅनलच्या माध्यमातून. तर सर माझं एकच म्हणणं आहे, तुमचं नाव? संजय कुरमेरकर. काय म्हणणं आहे? देवधार्मिक मागा लागावं म्हणून हे आम्ही त्याला सांगलं होतं. चला ठीक. कसं बोलू? माझं नाव कविता संजय कुरमेरकर. माझ्या मुलाचे नाव ओम संजय कुरमेरकर. फक्त एकदा म्हटलं होतं मुलाला, बाबू सगळे लोक असं मोबाईलमध्ये पाहिली होती कावड यात्रा, तर सगळे कावड घेऊन जातात दूर दूर, तू जाऊ शकते का दाबडीला? त्यानं बस माझ्या शब्दाला मान दिला आणि त्यांच्या मित्रासह त्यानं पहिल्यांदा कावड नेली. त्याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. तर शकता एक शिरोली गावातील अतिशय सुंदर हा क्षण दिसत आहे आपल्यासमोर आणि खरंच महाराष्ट्राची शान आणि हे शिरोली गाव हे दिसून आलं. तर त्यांचे पण मित्र आहे, बाहेर करू घेऊया, कारण की त्याने मित्रांनी पण त्याला बहुत सपोर्ट केलेला आहे. तर आपल्यासोबत आता हजर आहे. सर तुमचं नाव? आदित्य राजेश थेरे. तर तुमच्या सगळ्या मित्राच्या मनात हे कल्पना कशी आली की आपल्याला कावड यात्रा न्यायचीच आहे? तर ते तसे ताईने म्हटलं की बा व्हिडिओमध्ये बघितलं तर ते तसंच आम्हाला यांनी सांगितलं का बा आम्हाला कावड काढायची आहे आणि आमची पण श्रद्धा होती करायची, म्हणून आम्ही पण सहकार्य केलं. अतिशय आणि त्याचे मावळे आहे आणि असंच तुम्ही हमेशा करा. आणि एक खरंच तुम्ही शिरोली गाव एक आदर्श गाव बनलेलं आहे. त्याच्यामुळे मला पण आनंद होत आहे आणि आमच्या टी व्ही आणि ते सौभाग्य आमच्या टी व्ही चॅनलला भेटलं की तुमचं सारख्या यंग पिढीला की आमचं टी व्ही चॅनल टेलिकास्ट करत आहे. त्याच्यामुळे आमच्या टी व्ही चॅनलकडून मी तुम्हाला शुभेच्छा. आणि हर वर्षी तुम्ही हे कावड काढणार आहे की बस इथेच थांबणार आहे? नाही, पुढच्या वर्षी याच्या पण मोठी राहणार आहे, याच्यापेक्षा पण काढणार. हां. तर बघू शकता अतिशय उत्सव दिसत आहे. आज आपण बघू शकतो की यंग पिढी सगळी मोबाईलच्या अधीन होऊन पुरी आहे ना म्हणजे नष्ट होऊन राहिलेली आहे. अशा याच्यामध्ये एक आपल्या घाटांजी तालुक्यातील शिरोली गाव सर्वेश्वर महादेव नाग मंदिर शिरोली इथलं सगळं आयोजन हे डॉक्टर सर साहेबांनी केलेलं आहे. शिरोली गावातून तर इथून 1 किलोमीटर अंतराच्या अंतरावर हे मंदिर आहे आणि इथलं सगळं जे आहे जेवणाचं पाण्याचं सगळ्या गोष्टी हे डॉक्टर सरांनी केलेलं आहे. आणि आपण या सरांना विचारू की आज तुमचं कितवं वर्ष आहे आणि तुम्ही किती वर्षापासून हे काम करत आहे आणि एक धार्मिकता आपली महाराष्ट्राची शान म्हणजे छत्रपती शिवाजीचं आपली भूमी आहे. तर अशाच्यामध्ये हे तुम्ही जे कार्यक्रम राबवत आहे याच्याबद्दल तुमचं मत? नमस्कार, मी निलेश विष्णुपंत चौधरी. ही आमचे 3रं वर्ष आहे. महाशिवरात्रीच्या परवाचा जसा कार्यक्रम होतो तसा हा कावड यात्रेचा कार्यक्रम आहे. हा कावड यात्रा जसे शिवाजी पुतळा आणि हनुमान मंदिर या चौकातून सरळ सर्वेश्वर महादेव नागमंदिर शिरोली इथपर्यंत हा आणला जातो आणि हा सर्वांच्या सहकार्यानं होतो. माझ्या एकट्याने काही नाही होत. आणि जसे तुम्ही लोक सहकार्य करसाल, शिरोली ग्रामवासी आणि सगळ्याचं सहकार्य आहे, त्यामुळे हा कार्यक्रम एवढा आनंदात आणि खूप उत्साहात पार पडला. महिला मंडळाचं भरपूर सहकार्य आहे, पुरुष मंडळीचं सर्वांचं सहकार्य आहे, त्यामुळे हा कार्यक्रम सगळा आनंदात पार पडला. आणि धार्मिक कार्यात म्हटलं तर आमचे शिरोली ग्रामवासी सगळे उत्साहित आहे. कोणताही कार्यक्रम असू द्या ते तयार राहतात. कावड यात्रा जी निघाली होती मुलांची त्याच्यासाठी ते काय होतं, इथून ते कमीत कमी 35 किलोमीटर जाणार. 35 किलोमीटर जाणार म्हणजे तहान भूक सगळे गोष्टीचे यांनी काही केलं नव्हतं. त्यामुळे एक विचार आला मनात की थोडं त्यांना सहकार्य करावं, तर त्यांना तेवढं सहकार्य केलं मी. आणि एवढे यंग जर पिढी आज हे कार्यक्रम करत आहे की इथून 35 किलोमीटर पायदल ते जाऊन राहिले, तर त्याच्या मनात किती उत्साह किती आनंद आहे शिवाबद्दल शिवभक्तीबद्दल. त्याच्यामुळे थोडं माझ्या मनात त्यांनी बुद्धी दिली, त्यामुळे हे झालं सगळं काही. हां, हे तर खूपच छान आहे गोष्ट, कारण मोबाईलच्या दूर राहणं हे सगळ्यात चांगलं आहे. जसं जेवढा व्यवस्थित मोबाईल आहे चांगलं पाहणं तेवढंच धोकादायकही आहे.
उपयोग जेवढा करा, जेवढा आपल्याला आवश्यक असेल एवढाच मोबाईलचा उपयोग करावा असं माझं म्हणणं आहे. माझा एकच संदेश आहे की सर्वांनी योग्य मार्गावर चला. द्वेष, घृणा, कोणाची वैरत्व हे ठेवू नका आणि सगळ्यांनी मिळून मिसळून कार्य करा. बस एवढंच माझं म्हणणं आहे. केलेलं आहे आणि खरंच आपली हे छत्रपती शिवाजी महाराजाची भूमी आहे आणि त्याच्यामध्ये शिवालयासाठी एवढं मोठं प्रेम दाखवलं. आज हे शिरोली गाव एवढं आदर्श बनलेलं आहे. तर आपल्यासोबत ताई पण आहे, तर ताईला पण विचारू की आजच्या ह्या जमान्यामध्ये, आज मोबाईलच्या जमान्यामध्ये आज तुमचं गाव एकदम धार्मिकताचं आहे, तर याच्याबद्दल तुमचं मत काय? माझं नाव वैशाली निलेशराव चौधरी, शिरोली, राहणार शिरोली. आता सर्वजण मोबाईल पाहतात मुलं, पण आता सर्वजण यांच्या भक्ती मार्गाकडे वळले आहे. हे तर खूपच चांगलं आहे. नाही ते यंग पिढी वळत नाही, मोबाईलकडेच राहतात. ते खूप चांगले करतायत ते लोक आणि या सर्वांनी असं केलंच पाहिजे. झालेली आहे. प्रदीपजी मिश्रा यांच्यापासून मुलांना प्रोत्साहन मिळत आहे आणि वाईट मार्गाला जाण्याच्या ऐवजी म्हणजे ते भक्ती मार्गाकडे वळत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या 47व्या ऑल इंडिया रोलर रिले चॅम्पियनशिपमध्ये श्री गजानन महाराज आश्रमशाळा तिवसाळा येथील विद्यार्थी यशवंत मराठे यानं सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलं. यशवंतच्या उत्कृष्ट कामगिरीची रॉयल युरो बुक, अमेरिकन बुक, वर्ल्ड रेकॉर्ड युनियन आणि सुपर स्पोर्ट्स या 4 रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली. त्याची आगामी ओपन इंटरनॅशनल गोवा स्पर्धेसाठीही निवड झाली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वामनराव राठोड, मुख्याध्यापक योगेश राठोड, सचिन रगराळे, प्रशिक्षक प्रवीण दिघाडे तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशवंतचे अभिनंदन केले. आश्रमशाळेच्या वतीनं त्याचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निलेश कुर्मेलकर यांनी. न्यूज मराठी 24/7 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी निलेश कुर्मेलकर. आज आपण घाटांजी तालुक्यातील तिवसाला ह्या शाळेमध्ये आलेला आहोत. तर आपण एका मुलाला म्हणजे त्याचा सत्कार होणार आहे, तर आपण तो सत्कार कोण्या याचा आहे आणि कुठून त्याला काय म्हणजे बक्षीस भेटलेले आहे काय नाही, तर आपण थेट आता त्या शाळेमध्ये आलेलो आहोत. तर शाळेचं नाव तर बघू शकता. पुन्हा त्या मुलाला आणखीन एका जागी नंबर लागलेला आहे, तर आपण तिथले जे सर आहेत त्या सरांनाच विचारू घेऊ की कुठं नंबर लागलेला आहे. या सर, त्या मुलाची कुठं निवड झालेली आहे सर? थायलंडसाठी यशवंत मराठे यांची निवड झालेली आहे. इंटरनॅशनल स्पर्धेसाठी, स्कॅटिंग स्पर्धेसाठी थायलंड येथे त्याची निवड झालेली आहे. आणि खरंच यशवंतकडे पाहून खरंच अभिमान वाटतो, कारण गेल्या 20 वर्षापासून विनाअनुदानित तत्वावर आम्ही काम करतो आहे, परंतु आमच्या विद्यार्थ्यांची ही प्रगती पाहून खरंच आज अभिमानाने आमची छाती फुगलेली आहे. खरंच यशवंत, तुला पुढच्या जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच तुझं, तुझ्या आईवडिलांचं आणि शाळेचं आणि आपल्या देशाचं नाव सतत रोशन करत राहावं अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. तर बघू शकता ह्या शाळेचे विद्यार्थी किती हुशार आहे, तरी शासनाचं लक्ष नाही इकडं ह्या शाळेकडं. तर शासनाने नक्कीच यांना जे पीडा होत आहे, जे 20 वर्षापासून अनुदान नाही काही नाही, तर खरंच शासनाने ह्या गोष्टी दखल घ्यायला पाहिजे आणि यांचे जे अनुदान, यांचे जे ग्रँट वगैरे हे लवकरात लवकर चालू करून द्यायला पाहिजे. कारण की इथं 250 मुलं हॉस्टेलला राहतात, त्यांचं जेवण खावण कपडे म्हटलं तर खूप मोठा खर्च आहे. ते कसे खर्च मॅनेज केले ते सरांनी आत्ताच सांगितलेलं आपल्याला की त्यांची शेती विकून टाकली आहे मुलांसाठी, म्हणजे शाळेसाठी, आणि तरी पण ते चालवत आहे. आज त्यांची कंडिशन इतकी बेकार झालेली आहे की ते सांगू शकत नाही. माझ्यासोबत बोलताना मी त्याची मन भरून येऊन राहिलेले आहे. तर न्यूज मराठी 24/7 निलेश कुर्मेकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. मुख्याध्यापक सर आहे आपल्यासोबत. तर आज यांनी समजा 17 ते 18 वर्षापासून म्हणजे पेमेंट न होता यांनी आज सर्व्हिसवर इथं सर्व्हिस देत आहे. तर यांची काय हालत असू शकते बा, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. तर सर, तुम्ही आज एवढ्या वर्षापासून सर्व्हिस करताना तुम्हाला पगार आहे ना काही, मग तुमचं घर मेंटेनन्स, मुलांचं शिक्षण, आणि तुम्ही घाटांजून ह्या शाळेला रोज जातात, मग हे साऱ्या गोष्टी कशा? तर शाहू फुले आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सक्तीचं आणि मोफत शिक्षण सुरू केलं, आज त्या परिस्थितीमध्ये आज अनुसूचित जातींच्या मुलांची जी शाळा आहे ती आज विनाअनुदानित ही सर्वात मोठी खंताची गोष्ट आहे. कारण की शाहू फुले आंबेडकर यांनी सर्व मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलेलं आहे. आज तसंच पाहता आज मला सलग 17 वर्ष झालेले आहे. मी इथे विनावेतन काम करत आहे आणि माझ्या घरचे मला समजून घेऊन मला इथे
रोज येण्यासाठी भाग पाडतात का आज नाही उद्या तुझ्या शाळेचं काम होईल आणि तुझी आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधरेल. आज अशी परिस्थिती झालेली आहे का घरून शाळेत यायची पण पेट्रोलची सोय लागत नाही आमच्याकडे. जगायचं कसं, मरायचं कसं? खरं म्हटलं तर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची आज आत्महत्या करण्याची परिस्थिती आज आलेली आहे. आज सगळेजण आम्ही कर्जबाजारी झालेले आहोत. आज आमची परिस्थिती एवढी बिकट आहे का कसं जगायचं, कसं वागायचं हे सुद्धा आम्हाला कळत नाही आहे. तर ह्या चॅनलच्या माध्यमातून माझं एकच मत आहे की शासनाने खरोखर ह्या शाळेला लवकरात लवकर अनुदान देऊन आमच्या कर्मचाऱ्यांची आणि आमच्या शाळेची बाजू लक्षात घेऊन लवकरात लवकर अनुदान द्यावं ही माझी खूप मोठी इच्छा आहे. धन्यवाद सर. तर बघू शकता सरांचं बोलताना सुद्धा मन भरून येऊन राहिलं, तर किती त्यांना त्रास होऊन राहिलेला आहे, तरी शासन या गोष्टी दखल घेत नाही आहे. सर त्या सर आज 20 वर्षापासून 22 वर्षापासून एवढ्या मुलाचं जेवण खावण त्यांचे कपडे एवढं सगळ्या गोष्टी तुम्ही करत आहे, तर हे साऱ्या गोष्टी कसं मॅनेज करताय बा तुम्ही? तुम्हाला तर अनुदान नाही ना पगार, तुम्ही हे साऱ्या गोष्टी कशा मॅनेज करताय? सर माझी नियुक्ती या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून 2013मध्ये मी नियुक्त झालो आणि माझी नियुक्ती तारीख आहे 15 ऑगस्ट 2013. आणि सर या 15 ऑगस्टपासून 15 ऑगस्ट 2026पासून माझा 14 वर्षाचा वनवास हा संपलेला आहे. आणि आमच्या संस्थेचे संचालक यांच्या प्रेरणेमुळे त्यांनी सतत म्हणायचे की त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी कुठलंही प्रलोभाला बळी न पडता विनावेतन त्यांनी मुलींसाठी शिक्षणाचे ज्ञानदानाचे कार्य त्यांनी सुरुवात केली. तेच आदर्श घेत सर आम्ही हा 14 वर्षाचा वनवास आमचा निघत गेला. परंतु त्यावेळेस आमचे 2 हात होते, 2चे 4 हात झाले, आज 4चे 8 हात झाले. सर जीवन जगण्यासाठी किमान वेतन आज शेतमजुरी काम करणाऱ्या लोकांनासुद्धा सकाळी कामाला गेले तर संध्याकाळी त्यांना 400-500 रुपये त्यांना रोज मिळतो. आज समाजांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे आणि 1 दिवस 2 वर्ष 4 वर्ष असं पाहता पाहता माझं 14 वर्षाचा हा वनवास इथे संपलेला आहे. आणि आम्हाला असं वाटते की आमच्या संस्थेने संस्था चालकांनी वामनराव राठोड साहेबांनी एवढं सुंदर इमारत एवढ्या सोयीसुविधा या गोरगरीब मुलांना जेव्हा देतात, इथे सतत 2 वर्ष 23-24-24-25 या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री सुंदर शाळा योजनेअंतर्गत जे महाराष्ट्र शासनाने एक योजना राबवली होती, त्यामध्ये सतत 2 वर्ष मुख्यमंत्री सुंदर शाळा योजनेत आम्हाला पुरस्कार देता पण अनुदान देत नाही. ही फार मोठी एक शोकांतिका आहे. कारण एक शिक्षक हा एक उत्तम नागरिक घडवतो आणि आज त्याच शिक्षकाला जर समजा टू बी पीपल अँड दी पीपल अँड फॉर दी पीपल्स मीन्स डेमोक्रॉसी जेव्हा म्हणतो, लोकांसाठी लोकांकरिता चालविलेले शासन म्हणजे लोकशाही. आता ही लोकशाही आहे की लोकशाहीची अवहेलना केल्या जाते, ही एक खूप मोठी शोकांतिका वाटते. एक जीवन जगण्यासाठी आम्हाला आता तरी फार एक नितांत गरज पडलेली आहे. कारण आमचं भविष्य तर गेलं, पण आमच्या मुलाबाळांचं भविष्यासाठी आणि आम्ही जी पिढी घडवत आहे, उद्याचा उत्तम नागरिक जे घडवत आहे, यांना बळ देण्यासाठी राज्य शासनाने आमच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावं एवढीच आमची मी मुख्याध्यापक YR राठोड सर आपण राज्य शासनाला विनंती करतो की आमच्या डोळ्यातलं अश्रू पुसून आमच्या पोटात धान्याचा एक तरी कण पडावं अशीच अपेक्षा आजच्या दिवशी आम्ही विनंती करतो. तर आपल्यासोबत सर आहे, तर सरांकडून आपण थोडीशी माहिती घेऊया आणखीन. तर सर आत्तापर्यंत ग्रँड का बरं नाही आलं त्याच्याबद्दल आम्हाला विचारायचं पडलं. सर हे जे आश्रमशाळा होते अनुसूचित जाती जमातीची, पहिले हे शाळा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत चालत होत्या, पण केंद्र सरकारने ह्या शाळेला अनुदान बंद केल्यामुळे महाराष्ट्र शासनानं सन 2019-20मध्ये या योजनेचं नाव साऊ फुले आंबेडकर असं नाव देऊन महाराष्ट्र शासनानं 8 मार्च 2019ला या शाळेला महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाकडे वर्ग करून या शाळेला 20% अनुदान मंजूर केलं. आणि 2019मध्ये 20% मंजूर झाल्यानंतर आम्ही अनेक आज
5-6 वर्षापासून आम्ही सलग या शाळेसाठी अनुदानासाठी प्रयत्न करत आहोत. पण शासनाचं धोरण असं आत्तापर्यंत बी म्हणजे चालूच आहे. आम्ही कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हे अनुदान मागण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु शासनानं अजूनही आम्हाला अनुदान रिलीज केलं नाही. मला खंत याच गोष्टीची आहे सर, की महाराष्ट्र शासनाने की ज्या शाळा चांगल्या वाईट जे आहे त्यांचं मूल्यांकन करू. आमच्या शाळेचा अनेक जेव्हापासून आमची शाळा म्हणजे आम्ही सुरू केली तर तेव्हापासून तर आजपर्यंत अनेक जिल्ह्यातून आमच्या क्रॉस तपासणी झाल्या आमच्या शाळेची. पण क्रॉस तपासणीमध्ये अनेक वेळा आमच्या शाळा जिल्हा अधिकाऱ्यामार्फत तपासणी आली, गोंदिया भंडाऱ्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्याकडून तपासणी झाली, वाशिम जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्याकडून तपासणी झाली, अमरावती जिल्ह्याच्या समाज कल्याण जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडून तपासणी झाली, स्थानिक समाज कल्याण अधिकाऱ्यात आणि अशा अनेक वेळा आमच्या शाळेची क्रॉस तपासणी झाल्यानंतरही आमच्या शाळेला प्रत्येक वेळेस ए ग्रेडमध्ये म्हणजे ए श्रेणीमध्ये या शाळेला म्हणजे गुणदान झालं. त्याचं मूल्यांकन केल्यानंतर आम्ही ए श्रेणीमध्ये आम्हाला मार्क मिळाले. आणि मार्क मिळाल्यानंतर कारण जेव्हापासून आम्ही शाळा इथे चालू केल्या आहे तेव्हापासून इथे अनेक म्हणजे 300 विद्यार्थी आमच्या या हॉस्टेलला 250 विद्यार्थी हॉस्टेलला आम्ही आज गेल्या 20 वर्षापासून 200-250 विद्यार्थ्यांना आम्ही पूर्ण त्यांचं जेवणा खावण्याचं, त्यांचं पाटी पुस्तक, इतर सोयी सुविधा आणि एवढे भव्य दिव्य इमारत, 2 एकर जागा आणि सगळं म्हणजे सोययुक्त आम्ही शासनाच्या निकषाप्रमाणे इथे शाळा चालवत आहोत. कारण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आश्रमशाळाला म्हणजे गोरगरिबांच्या अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना एक महाराष्ट्र शासनाने एक योजना काढून हे शाळा म्हणजे अस्तित्वात आल्या. आणि आम्हाला म्हणजे खंत याच गोष्टीचं वाटतो की एवढी सुंदर शाळा आज जर समजा आज परिस्थिती अशी निर्माण झाली की आमचं जगणं कठीण झालं आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या आज 20-20 वर्षाची सेवा झालेली आहे. त्यांचे मुलं त्यांच्या आज म्हणजे जेव्हा मुलं आमचे शिक्षक लागले तेव्हा त्यांचं लग्न व्हायचं होतं. आता लग्न झालं, त्यांचे मुलं त्यांचे आमच्या शाळेमध्ये जवळपास 10वीमध्ये शिकण्याची आज विद्यार्थी झालेले आहे. म्हणजे आजची परिस्थिती बघितली तर अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच विनंती आहे की या शाळेकडे पाहण्याचा जे दृष्टिकोन आहे त्यांनी बदलून आणि ज्या शाळा खरोखर चांगल्या आहेत त्या शाळेला निश्चित अनुदान द्यायला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि आम्ही तर माझं ते स्वतः मी एक संस्थापक या नात्यानं मी त्या शासनाला फक्त आम्हाला अनुदान द्यावं आणि मग आमची शाळा बघा. आणि ऑलरेडी बिना अनुदानीमध्येच एवढी सुंदर शाळा आहे. आम्हाला अनुदान दिल्यानंतर आमचा काय संकल्प असेल याच्यावर समजू शकता तुम्ही. आता तुम्ही टी व्ही माध्यमच्या लोकांना सर्व समजते की आज एवढी चांगले असताना हे पुढे जर अनुदान मिळालं हे काय करू शकतात. म्हणून माझी एक विनंती आहे का तुम्ही ह्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे पोचवून ह्या एक ग्रामीण भागात एवढी चांगली शाळा हे अनुदान का नाही देत ह्या तुम्ही पोचवावं अशी माझी विनंती आहे, आग्रहाची विनंती आहे. आणि आमची खरोखर आर्थिक परिस्थिती अशी म्हणजे निर्माण झाली आहे की आम्ही जगावं की मरावं ही परिस्थिती आजची निर्माण झालेली आहे. माझी तर खरोखर म्हणजे एवढं कर्जबाजारी झालेलं आहे. माझी शेती वाडी घरदार विकून आम्ही हे 20 वर्षापासून शाळा चालवत आहोत. आणि महाराष्ट्र शासनानं खरोखर इथे दखल घ्यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि तुम्ही पण पुढे आमचं असंच शासनाच्या माध्यमापर्यंत म्हणजे शासनापर्यंत पोचवावं अशी अपेक्षा आहे आमची. नक्कीच सर. तर कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं चांदवड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात कोबीची लागवड केली. मात्र आता कोबी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय. तालुक्यात हजारो एकर क्षेत्रावर कोबीची लागवड करण्यात आली. या पिकासाठी एकरी साधारण 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र रोगामुळे कोबीची पानं खराब होण्यासोबतच तयार होत असलेलं पीक सडून खराब होतंय. शेतकऱ्यांचं नुकसान होते. त्यामुळे उत्पादन खर्च निघणार की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. भरवीर परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागानं तातडीनं पाहणी करून करपा रोगावर योग्य उपाययोजना आणि मार्गदर्शन करावं, तसंच नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वत्सला भाऊसाहेब गाडे, राहणार भरवीर. एक एकर कोबी लावलेली होती, परंतु तिच्यावर रोग आला तर ती काही हेच नाही झाली.
आणि रुपया बी निघाला नाही. खराब. खर्च वाया गेला, पूर्ण खराब होऊन गेली. आणि काय करावा काय नाही, औषधं मारून मारून कटळून गेलो. शेवटी हात जोडले. याच्यावर काय उपाय करावा आता? कल्याणमध्ये कंत्राटी महिला परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीच्या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेत अनोखं आंदोलन केलं. मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली केडीएमटी कर्मचाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी आयुक्त अभिनव गोयल यांचा मुखवटा घालून निषेध व्यक्त केलाय. तसंच त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराला राखी बांधत प्रशासनाचं लक्ष वेधलं. सणासुदीच्या काळात कंत्राटी महिला परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. कपात केलेलं वेतन तातडीनं कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावं अशी मागणी करण्यात आली. वेतन तातडीनं जमा न केल्यास संबंधित कंत्राटदाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी सेना हे परिवहन जे विभाग आहे, ह्या परिवहन विभागाचा पगार झालेला नाही. की आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदू धर्मामधली सगळ्यात मोठा सण म्हणजे नागपंचमी संपल्यानंतर नारळी पौर्णिमा आणि मग रक्षाबंधन येतोय. पण आज रक्षाबंधनाच्या दिवसाला आज आमच्या या महिलांना राख्या घेण्यासाठी यांच्याकडे पैसे उरलेले नाहीत, किंवा भाऊ जर घरी आला तर गोडधोड करण्यासाठी काही पैसे उरलेले नाही. म्हणून आज आम्ही आयुक्तांना साकडं घालण्यासाठी इथं आलेलो आहेत. आमच्या महिलांनी आयुक्तांना राखी बांधलेली आहे. परत आयुक्तांच्या बंगल्याला सुद्धा कंपाऊंडला गेटला सुद्धा राखी बांधलेली आहे. आणि आयुक्तांना आम्ही साकडं घातलेलं आहे की महिलांनी साकडं घातलं आहे की बाबा आम्हाला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आमचा पगार दिलेला नाही. गेल्या महिन्यात 10,000 पगार कापलेला आहे, ह्या महिन्यात 15,000 पगार, फक्त 5,000 रुपयांना ह्या महिलांना पगार आलेला आहे. त्यामुळे ह्या 5,000 काही होऊ शकत नाही. म्हणून आज आम्ही आयुक्तांना साकडं घातलेलं आहे की बाबा ओवाळणी म्हणून तुम्ही 15,000 ते 20,000 रुपये आमच्या ह्या महिलांना द्या. आणि ज्या वेळेला आमचा पगार होईल त्या वेळेला आम्ही आमचे जे आयुक्त साहेबांनी जे 15,000 ते 20,000 ओवाळणीमध्ये टाकलेले आहे ते आम्ही पुन्हा आयुक्तांना स्वाधीन करण्यासाठी येऊन म्हणून आम्ही आज आयुक्तांना साकडं घालण्यासाठी आलेलं आहे. मग आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा जो बरकत अग्रवाल आहे याला 14 लाखाचा पेमेंट महापालिकेने केलेला आहे. पण आमचा 14 लाखाचा पेमेंटमध्ये आम्हाला फक्त आमच्या महिलांना फक्त 5,000 रुपये दिलेले आहेत. मग ह्या महानगरपालिका अधिकाऱ्यांचा या कॉन्ट्रॅक्टरवर अंकुश नाही. आमच्या समोर अधिकाऱ्यांनी फोन केला आहे तर हा जो कॉन्ट्रॅक्टर बरकत आहे हा फोन उचलत नाही. मग आम्ही काय समजायचो? मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की आमच्यावर कितीही गुन्हे झाले तरी चालतील, पण ह्या अगरवालला ठोकल्याशिवाय राहणार नाही. कल्याणचा 28 वर्षीय अभिषेक घुणे हा मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेला होता. मात्र गेल्या 3 दिवसांपासून त्याचा कुटुंबियांशी कोणताही संपर्क झालेला नसल्यानं घुणे कुटुंबियांची चिंता वाढली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे अनेक नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत असताना अभिषेकचाही शोध लागलेला नाही. त्यामुळे अभिषेकचा तातडीनं शोध घेऊन त्याबाबतची माहिती कुटुंबियांना द्यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी शासनाकडे केली आहे. काका काय सांगाल? अभिषेक नेपाळच्या पर्यटन स्थळासाठी गेला होता, नेमकं आता काय परिस्थिती आहे आणि तुम्हाला काय माहिती मिळाली आहे? माझा मुलगा अभिषेक धाकटा मुलगा आहे माझा, आणि तो मानसरोवर यात्रेकरिता 24 तारखेला काठमांडूला गेला. काठमांडूला गेल्यानंतर तिथे सम्राट टूर्स म्हणून आहे, त्यामध्ये त्यांच्या मार्फत तो मानसरोवरच्या यात्रेला निघाला. त्याच्यानंतर मंगळवारी ते एका स्पॉटला गेले. तिथे बुद्ध गेस्ट हाऊस म्हणून आहे, तिथे ते राहिले. आणि 10:30 वाजता त्यांनी मला फोन केला. त्याच्या तिकडल्या हॉटेलचे फोटोज, त्याचा मेसेज टाकला का पप्पा आता मी झोपतो, 10:30 वाजले, मला 4 वाजता उठायचं आहे. आणि बुधवार नंतर त्याचा काही संपर्क नाही. आज भीतीपर्यंत काही संबंध नाही. आम्ही शासनाच्या सगळ्या वेबसाईट ज्या आहेत, केंद्राच्या शासनाच्या सगळ्या वेबसाईटला त्याची पूर्ण टोटली सगळी माहिती पुरवली. परंतु आज मितीपर्यंत आमच्याकडे कुठल्याही शासनाने किंवा कुठल्याही ह्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. इव्हन आम्ही कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनला सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे. सगळ्या ठिकाणी म्हणजे शासकीय जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना ती माहिती पुरवली. परंतु आज मितीपर्यंत आमच्याकडे कुठलीही माहिती कुठल्याही शासकीय याच्याने आम्हाला माहिती दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे आमचं सगळं कुटुंब एकदम हवालदिल झालं आहे का बाबा त्याचा
ट्रेसच लागत नाही, त्याचा काहीच संपर्क होत नाही किंवा तो कुठे आहे, काय आहे, कशा परिस्थितीमध्ये आहे हेच आम्हाला कळावं, हीच आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. तुमच्या माध्यमातून शासनाला हीच विनंती आहे तर त्याचा काहीतरी आम्हाला सुगावा लागावा, हीच आमची तुमच्या माध्यमातून शासनाला आमची विनंती आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.